नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. दिल्लीतील ड्रग्ज रॅकेट मागे काँग्रेसच्या नेत्याचा हात. पंतप्रधान मोदींचा आरोप. काँग्रेस तरुणांना ड्रग्जच्या अधीन करत असल्याचे मोदींचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना नारी शक्ती वाढवणार. वाशिममधील सभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. वाशिमच्या पोहरा देवीमध्ये मोदींचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत. पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजाचे नागरिक सकाळपासूनच सभास्थळी. बंजारा समाजाच्या विरासत बंजारा या नंगारा वस्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. मोदींकडून संग्रहालयाची पाहणी. मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांचीही उपस्थिती. मोदींना किती फिती कापायच्या आहेत ते कापू द्या. विधानसभेत निवडणुकीत जनता भाजपला आणि त्यांच्या गद्दार मित्रांना जागा दाखवेल. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. भाजपसाठी पंतप्रधान गल्ली बोळात फिरतायत. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका. वाशिम दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी जगदंबा मंदिरात. मोदींच्या हस्ते जगदंबा मंदिरात आरती. वाशिम दौऱ्यावर असलेल्या मोदींकडून पोहरा देवीत नगारावादन करण्याआधी जगदंबा मंदिरात देवीची आरती. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत BKC मध्ये अभिजात मराठी सन्मान सोहळा. महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक आणि कलाकार यांची उपस्थिती असणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाण्यात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार. मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. कासार वडवलीतील सभास्थळी जय्यत तयारी. निवडणुकीनिमित्त होणाऱ्या घोषणा जुमलेबाजी असणार. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पटोलेंची टीका. तर एकीकडे असत्य आणि एकीकडे सत्य अशा दोन गोष्टी महाराष्ट्रात पाहायला मिळणार. पटोलेंचं वक्तव्य. महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यासाठी मोदींचा दौरा. मोदींच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. मी एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदे गटावर निशाणा. महिनाभरात आमचं सरकार आल्यावर तुमच्या लुटीचा हिशोब करणार. ठाकरेंचा इशारा. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली. लाडकी बहीण योजनेसह बेरोजगारीवरून ठाकरेंचा सरकारवर निशाणा. लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. विरोधकांचा योजना बंद करण्याचा घाट. मात्र कुणाचा मायका लाल योजना बंद करू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. व्होट जिहाद हा भाजप आणि संघाचा फेक नॅरेटिव्ह. व्होट जिहाद कसा असतो यावर श्वेतपत्रिका काढावी. राऊतांची प्रतिक्रिया. आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यासाठी गरज. राहुल गांधी यांचं वक्तव्य. आमचं सरकार आलं तर देशात जातनिहाय जनगणना करू. मागास लोक किती आहेत ते कुणालाच माहीत नाही. राहुल गांधींची प्रतिक्रिया. राहुल गांधींकडून कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळ्यावेळी बाळासाहेब थोरातांसह शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटलांची उपस्थिती. शिवरायांच्या विचारातूनच संविधानाची निर्मिती झाली. काही लोक शिवरायांचे विचार मानत नाही म्हणून मालवणमधील पुतळा कोसळला. राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर राहुल गांधी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी. राहुल गांधी शाहू महाराजांच्या समाधीवर नतमस्तक. राहुल गांधींकडून उदगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांची भेट. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राहुल गांधी सर्वसामान्य टेम्पो चालकाच्या घरी. राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. परदेशात जाऊन राहुल गांधींनी भारताचा अपमान केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक. वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देताना पण काही जण ऐकत नाहीत. एवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचं वक्तव्य. मावळमध्ये कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर अन्याय सहन करणार नाही. सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर आज सुनीलची गाडी गरम होती. जरा सबुरीने घ्यायचं असतं. कुणाला नाराज करायचं नाही. अजितदादांचा सल्ला. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी RSS मैदानात. फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार. सूत्रांची माहिती. 8-10 दिवसात आचारसंहिता लागेल. अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत. हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा. अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन. महाविकास आघाडीत आम्ही तिळी भावंड. लहान आणि मोठा असा भेदभाव नाही. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर जवळपास समान जागा वाटप करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न. जयंत पाटलांचं वक्तव्य. खासदार बजरंग सोनवणे शरद पवारांच्या भेटीला. पवारांच्या भेटीसाठी बजरंग सोनवणे मोदी बागेत. माजिद मेमन यांची पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी. TMCला सोडत माजिद मेमन यांचा पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. बिनशर्त शरद पवारांकडे परतलो. माजिद मेमन यांची प्रतिक्रिया. मोहोळमधील शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली. नागेश वनकळसे यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली. माजी आमदार अनिल गोटेंनी संजय राऊतांची भेट घेतली. 20 मिनिटे गोटे आणि राऊतांमध्ये चर्चा.
नंदुरबारमधील सहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या काँग्रेसकडून मुलाखती. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतल्या मुलाखती. जळगावच्या पारोळा, एरंडोल आणि चाळीसगाव मतदारसंघाच्या जागेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात जुंपली. तिन्ही मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, तर तिन्ही जागा आमच्याच. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवींचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मात्र पक्षाचा राजीनामा दिला नाही. पाडवींची प्रतिक्रिया, तर पाडवी काँग्रेसमधून लढण्यास इच्छुक. शिक्षकांच्या प्रश्नांवरून मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पालिका आयुक्तांची भेट. मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी भेट, तर काही शिक्षकही उपस्थित. लक्ष्मण हाकेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. भेटीमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती. पेसा कायद्याअंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी शिवनेरी किल्ल्यावरून उड्या मारण्याचा प्रयत्न. पोलिसांनी उड्या मारण्यापासून आंदोलकांना अडवलं. शासनानं गांभीर्यानं दखल न घेतल्यास 16,000 आदिवासी बांधव उड्या मारणार. देवराम लांडेंचा इशारा. वेंगुर्ल्यातील निवती येथील समुद्रात बोट बुडाली. 2 मच्छीमार बेपत्ता. समुद्र किनाऱ्यापासून 200 मीटर अंतरावर दुर्घटना. महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यातील 4 तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय. मालेगावातील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापेमारी. ताब्यातील तरुण जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय. एनआयए आणि एटीएसकडून तरुणांची कसून चौकशी. अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला. धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू. सचिन कुर्मी हत्या प्रकरणात हत्येसाठी वापरलेलं शस्त्र पोलिसांकडून जप्त. पोलिसांकडून श्वान पथक बोलवून आरोपींचा शोध सुरू. एमआरएस पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या 288 जागा लढवणार. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांची माहिती.